नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर रंजना मधुकर कदम, मराठी विभाग प्रमुख। तुम्ही सर्व कसे आहात? स्वतःची काळजी घेत आहात ना? कारण कोरोना हा आजारच असा आहे की त्याने आपल्याच देशाला नाही तर संपूर्ण जगाला हादरवून सोडलेला आहे। आपण बघतो की दररोजचे कोरोना बाधितांचे आकडे आणि मृत्यूंची संख्या जर लक्षात घेतली तर सर्वांना शहारे येतात। या काळामध्ये आपण स्वतःची आणि इतरांची काळजी घेणं आणि स्वतःबरोबर इतरांना वाचवणं हे खऱ्या अर्थानं आजचं प्रमुख कार्य आहे। आज आपण पाहतो की बरेचसे व्यवहार हे बंद पडलेले आहेत आणि त्याच्यामध्येच शिक्षण व्यवहार सुद्धा येतो। आता इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घेता येईल की दरवर्षी जून जुलैमध्ये सुरू होणारं आपलं महाविद्यालय आता ऑगस्ट उगवला तरी पण कुठं सुरू होण्याचं चिन्ह आपल्याला दिसत नाही। आता सर्वांनीच ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू केलेलं आहे। आपण सुद्धा मराठी विषयाअंतर्गत तुम्हाला अभ्यासक्रम दिलेला आहे, वेगवेगळ्या घटकांवर नोट्स पाठवलेल्या आहेत। तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी नोट्स लिहून त्यांनी माझ्या व्हॉट्सअपला आणि ग्रुपला सुद्धा टाकलेला आहे। जो अभ्यासक्रम आम्ही तुम्हाला पाठवतो आहोत तो व्यवस्थित समजून घेत जा, त्याच्या नोट्स तुमच्याजवळ ठेवत जा, वाचन करत जा। आता आपल्याला याच पद्धतीने काही प्रमाणात अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे। तुम्हाला आता भरपूर वेळ आहे आणि या वेळामध्ये फक्त एक पुस्तक वाचायचं, समजा मराठी विषय आहे, मराठी विषयाचं एक पुस्तक वाचायचं आणि त्याला 80-90 मार्क मिळवायचे आणि मी पास झालो किंवा मी भरपूर मार्क मिळवले या आनंदात राहायचं। आता ही वर्ष नाही। FY पासून नंतर तुम्हाला पुढचा विचार करायचा आहे। फक्त मला FY ला किती मार्क मिळाले, मला SY ला किती मार्क मिळाले किंवा मला TY ला किती मार्क मिळाले याच्यावर समाधानी राहून आपल्याला आता चालणार नाही। याच्या पुढचा आपल्याला विचार करावा लागेल की मला मार्कांव्यतिरिक्त मी यावर्षी काय मिळवलेलं आहे किंवा अधिकचं कोणतं ज्ञान माझ्याकडे आहे। आता तुम्हाला तुमच्याजवळ वेगवेगळे पर्याय आहेत। तुम्हाला सरळ सेवा भरती आहे, स्पर्धा परीक्षा आहेत, MPSC UPSC आहे। मग या स्पर्धा परीक्षांचा आता तुम्हाला वेळ आहे तर त्यांचा अभ्यास तुम्ही करू शकता आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला सर्वांना नियोजन करण्याची ही संधी आहे। या दृष्टीने या वेळेकडे पहा आणि त्याचा सदुपयोग करा। आता आपण बघतो की वेगवेगळ्या पोस्ट आहेत, सरळ सेवा भरतीमधून किंवा MPSC मधून किंवा UPSC मधून। त्याच्यामध्ये परिचारक, आरोग्यसेवक, पोलीस, ग्रामसेवक, तलाठी, नायब तहसीलदार, PSI, STI, असिस्टंट, CEO, BDO, थोडक्यात काय अगदी परिचरपासून तर कलेक्टरपर्यंत वेगवेगळ्या परीक्षा आहेत। या परीक्षांना विशिष्ट अभ्यासक्रम आहे, त्या विषयाला मार्क ठरलेले आहेत। मग या सर्व परीक्षांमध्ये मराठी विषय आहेच। मग तो काय आहे? बऱ्याचदा मुलांना असं मराठीचा काय अभ्यास करायचा हा प्रश्न मुलांसमोर पडतो। आपण या वर्षाचा अभ्यासक्रम तर पूर्ण करणारच आहोत। पहिल्याच ह्या व्हिडिओमध्ये लगेच अभ्यासक्रमाला भिडण्यापेक्षा आपण मराठीचा या वर्षी किंवा तुम्हाला आता जो मिळालेला वेळ आहे याच्यामध्ये तुम्ही कसा अभ्यास करू शकता, स्पर्धा परीक्षेची कशी तयारी करू शकता या दृष्टिकोनातून थोडंसं विवेचन करणार आहोत। आता एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की मराठी फक्त बोलता आलं, लिहिता आलं, वाचता आलं म्हणजे मराठीचा अभ्यास संपला का? तुम्हाला स्पर्धा परीक्षेला हे विचारलं जाईल का? तर नाही। आता आपल्याला स्पर्धा परीक्षेला मराठीचे कोणते टॉपिक विचारले जातात याच्यावर आपण विचार करणार आहोत। मग याचे आपण 7 प्रकार करणार आहोत। मग हे 7 प्रकार कोणते? पहिला प्रकार आहे साहित्य, दुसरा प्रकार आहे व्याकरण, तिसरा प्रकार आहे शब्दसंग्रह, चौथा प्रकार आहे लेखन कौशल्य, पाचवा प्रकार उतारा, 6वा प्रकार कार्यालयीन मराठी आणि 7वा प्रकार त्या व्यतिरिक्त इतर ज्या संधी आहेत। या 7 टॉपिकवर मी आज तुमच्याशी चर्चा करणार आहे। आता आपण बघतो की
मराठीचा विचार करत असताना संत, पंत, तंत यांपासून आपली परंपरा मराठीची सुरू झालेली आपल्याला दिसून येते. मराठीतला पहिला ग्रंथ कोणता? तर मुकुंदराजांचा विवेक सिंधू. येथून मराठी भाषेची परंपरा सुरू होते. मग संत साहित्यामध्ये ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, त्याचबरोबर महानुभाव साहित्य, नाथ साहित्य, समर्थ साहित्य, एकंदर सर्व हे जे संत साहित्य आहे या साहित्यानं मराठी भाषेची एक उज्ज्वल परंपरा निर्माण केलेली आहे. तिच्या भक्कम पायावर मराठी साहित्य पुढे वाढताना आपल्याला दिसून येतं. मग याच्यावर आधारित कोणते प्रश्न विचारले जातात? तर त्याच्यामध्ये म्हणजे सुरुवातीला मराठी भाषेचा पहिला आद्य ग्रंथ कोणता? मग मराठी भाषेचा आद्य ग्रंथ मुकुंदराज यांचा विवेक सिंधू. मराठी भाषेतील भारूड जे आहे ते कोणी लोकप्रिय केलं? तर ते एकनाथांनी लोकप्रिय केलेलं आहे. किंवा मराठीतील पहिलं आत्मचरित्र कोणी लिहिलं? तर ते नामदेवांनी लिहिलेलं आहे. किंवा मराठीतली पहिला चरित्रकार कोण? तर माहिमभट आहे. मराठीतली पहिली कवयित्री कोणती? तर महदाईसा आहे. किंवा हे असे वेगवेगळ्या अंगाने आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता संत झाल्यानंतर पंत येतात, म्हणजे पंडित येतात. मग पंडितांमध्ये कोणाकोणाची नावं आहेत? तर वामन पंडित, सामराज, नागेश, रघुनाथ पंडित, कृष्णदयार्ण, श्रीधर, मध्व मुनीश्वर, अमृतराय, मोरेश्वर. मग या प्रत्येकाचं साहित्य कोणतं आहे याची आपल्याला थोडीफार तरी ओळख असली पाहिजे, कारण त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. आता संत झाले, पंत झाले, मग तंत म्हणजे शाहीर येतात, ज्यांनी पोवाडे रचले, ज्यांनी लावण्या रचल्या. मग याच्यामध्ये शाहिरांमध्ये आनंद फंदी हे खूप गाजलेले आहेत, परशुराम गाजलेले आहेत, राम जोशी गाजलेले आहेत, प्रभाकर गाजलेले आहेत, हुनाजी बाळा यांची नावं आजही आपण आदराने घेतो, कारण त्यांनी तशा पद्धतीची बैठक निर्माण केलेली आहे, तशा प्रकारचा पाया निर्माण केलेला आहे. म्हणजे हे जे संत, पंत, तंत यांच्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. नंतर पुढचा टॉपिक जो आहे तो म्हणजे मराठी साहित्याचे प्रकार कोणते. आता मराठी साहित्याचे कोणकोणते प्रकार येतात? त्याच्यामध्ये कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, व्यक्तिचित्र, प्रवास वर्णन, ललित गद्य, पत्रलेखन, वैचारिक लेखन, समीक्षा, संशोधन इत्यादी. आता हे सगळं बघितल्यानंतर मग साहित्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात की प्रसिद्ध कथाकार कोणते, त्यांचे कोणती पुस्तकं आहेत, प्रसिद्ध कादंबरीकार कोणते, त्यांचे कोणते ग्रंथ आहेत. किंवा मग याच्यावर प्रत्येक घटकावर प्रसिद्ध नाटककार, प्रसिद्ध चरित्रकार, प्रसिद्ध आत्मचरित्रकार, प्रवास वर्णन, व्यक्तिचित्र, ललित गद्य हे सगळी नावं आणि त्यांचे ग्रंथ हे आपल्याला माहीत असले पाहिजे. तुम्हाला लेखकांची नावं आणि त्यांचे ग्रंथ यांच्या जोड्या लावायला येतात. किंवा या लोकांना मिळालेले जे पुरस्कार आहेत त्याच्यामध्ये कोणकोणते पुरस्कार, तर ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार किंवा दरवर्षी दिला जाणारे पुरस्कार, हे पुरस्कार सुद्धा विचारले जातात. त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दरवर्षी भरतात. त्या साहित्य संमेलनाचे कुणीतरी अध्यक्ष असतात. ते जे अध्यक्ष निवडले जातात त्यांनी मराठी साहित्यासाठी खूप मोलाची अशी कामगिरी केलेली असते. साहित्याचं खूप मोठं धन त्यांनी निर्माण केलेलं असतं आणि म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांना निवडले जातात. मग मराठी साहित्य संमेलन कितवं मराठी साहित्य संमेलन आहे किंवा ही वेगवेगळी साहित्य संमेलनं कुठं भरली, त्यांचे अध्यक्ष कोण होते, त्यांनी कोणत्या साहित्य प्रकारामध्ये लेखन केलेलं आहे, त्यांची गाजलेली पुस्तकं कोणती, या प्रकारचे सुद्धा प्रश्न येत असतात. त्याचबरोबर अखिल भारतीय नाट्य संमेलन असेल, अखिल भारतीय काव्य संमेलन असेल, ग्रामीण, दलित, आदिवासी असे वेगवेगळे साहित्य संमेलनं जे आहेत त्यांच्यावर आधारित सुद्धा प्रश्न विचारले जातात. म्हणजे हे जे साहित्य आहे या साहित्यामध्ये जे साहित्यिक आहेत त्यांची जी पुस्तकं आहेत, त्यांना मिळालेले पुरस्कार आहेत, तसंच मुलाखत हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही कुठून आलेला आहात,
तुम्ही महाराष्ट्र सांगितल्यानंतर तुमची मातृभाषा विचारली जाते. या मातृभाषा सांगितल्यानंतर मग तुमच्या भाषेतील साहित्यिक कोणते, तुम्हाला आवडणारा साहित्यिक कोणता, तो तुम्हाला का आवडतो, तुमच्या जीवनाच्या जवळ जाणारे असे कोणती पुस्तकं आहेत, त्या पुस्तकांमध्ये काय मांडलेलं आहे, या पुस्तकांविषयीची तुमची भूमिका कोणती आहे, तुम्ही कोणत्या पुस्तकांना श्रेष्ठ मानता, त्याची कारणं कोणती, त्या लेखकांमध्ये आढळणारे दोष कोणते, अशा वेगवेगळ्या अंगाने तुम्हाला तिथे प्रश्न विचारले जातात. इथं आपल्याला या सर्व साहित्य प्रकारांची, साहित्यिकांची, त्यांना पुरस्कार मिळालेल्यांची किंवा त्यांच्या साहित्यामध्ये काय आहे हे आपल्याला विश्लेषण करून सांगता आलं पाहिजे. एकंदर हा साहित्यावर, आता प्रत्येक टॉपिकवर किंवा प्रत्येक कथावर बोलायला गेलं तर जास्त वेळ जाईल, कादंबरीवर बोलायला गेलं तर जास्त वेळ जाईल. हे सगळं इथं एवढा वेळ आपल्याकडे नसल्यामुळे किंवा हे खूप मोठा व्हिडिओ होईल, त्यापेक्षा आपण थोडक्यात बघूया. तुम्ही समजदार मुलं आहात, तुम्हाला एक दिशा दाखवण्याचं काम इथं करण्याचा मी प्रयत्न करते आहे. आता दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे व्याकरण. आता व्याकरणाचा ज्यावेळेस आपण विचार करत असतो, व्याकरणाचा विचार करत असताना आपल्याला व्याकरण म्हटल्यानंतर फक्त मराठीचा अभ्यास म्हटलं की फक्त मुलं व्याकरणावर फोकस करतात. व्याकरण आलं की मराठी आलं असा एक गैरसमज मुलांमध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. पण फक्त व्याकरण नाही तर त्याच जोडीनं साहित्य आहे, त्याच जोडीनं शब्दसंग्रह आहे, त्याच जोडीनं इतर लेखन कौशल्य आहे, त्या जोडीनं उतारा आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागते. आता याच्यामध्ये व्याकरण म्हटलं की व्याकरणाला लगेच आपल्याला वर्णापासून सुरुवात करता येत नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे भाषा म्हणजे काय, भाषेचे प्रकार कोणते, तिची जननी कोणती आहे, तिची लिपी कोणती आहे, त्याच्यामध्ये ध्वनी म्हणजे काय, वर्ण म्हणजे काय, स्वन म्हणजे काय, तसंच अक्षर, शब्द, वाक्य, वाक्याचे प्रकार, भाषेची वैशिष्ट्ये, ह्या सगळ्या गोष्टी अगोदर आपल्याला समजून घ्याव्या लागतात आणि मग व्याकरणाकडे यावं लागतं. कारण ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत. मध्येच जर आपण एखाद्या टॉपिकचा अभ्यास करायला लागलो तर बऱ्याचदा आपल्याला त्या संकल्पना लक्षात येत नाही किंवा कुठेतरी किचकट वाटायला लागतात. पण जर आपण व्यवस्थित पहिल्यापासून अभ्यास करायला गेलं तर हळूहळू एकामधून दुसरा, दुसऱ्यामधून तिसरा अशा संकल्पना आपल्याला उलगडत जातात. आता याच्यामध्ये व्याकरणामध्ये आपण वर्णव्यवस्था आहे, वर्णांचे उच्चारस्थाने आहेत, जोडाक्षरांचे प्रकार आहेत, मग त्याच्यामध्ये शब्दांच्या जाती, शब्दांच्या 8 जाती म्हणजे व्याकरण आहे का, तर नाही. शब्दांच्या 8 जाती, त्याच्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, पण त्यांचे पण प्रकार आहेत. सर्वनामांचे कोणते प्रकार, विशेषणांचे कोणते प्रकार, क्रियाविशेषणांचे कोणते प्रकार, ते कसे ओळखायचे. तुम्हाला वाक्य दिलं जातं, शब्द दिले जातात आणि याच्यामधलं क्रियाविशेषण ओळखा, याच्यामधलं सर्वनाम ओळखा, याच्यामधलं नाम ओळखा. म्हणजे हे त्याच्या अंतर्गत जे प्रकार आहेत ते आपल्याला समजून घेतले पाहिजेत. त्याचबरोबर वाक्य म्हणजे काय, वाक्याचे प्रकार कोणते, वाक्याचं रूपांतर करायचं म्हणजे काय, वाक्य संश्लेषण म्हणजे काय, किंवा वृत्ताचे प्रकार, अलंकार, अलंकाराचे प्रकार, समासाचे प्रकार, प्रयोगाचे प्रकार, विभक्तीचे प्रकार. म्हणजे व्याकरणाचे हे जे 32 पॉइंट आहेत त्याचा आपल्याला एक एक करून अभ्यास करावा लागेल. आता फक्त साहित्य आणि फक्त व्याकरण इथंच आपल्याला थांबायचं नाही, तर तिसरा घटक सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे, तो म्हणजे शब्दसंग्रह. ज्यावेळेस शब्दसंग्रहाकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं आणि इथं हातचे मार्क आपले जातात. स्पर्धा परीक्षेसाठी एक मार्क खूप महत्त्वाचा असतो. 1 मार्क कमी पडणं म्हणजे हजारोनं मुलं त्या 1 मार्कासाठी अडलेले असतात. त्यामुळे आपल्याला एक मार्काचं हे जे मार्क आहे ते फुकट जाऊन देता कामा नये. आता याच्यामध्ये शब्दसंग्रह हे बऱ्याचदा तुम्हाला एक शब्द विचारला जातो, उदाहरणार्थ माशांच्या समूहाला काय म्हणतात, तर तिथं गाथन हा शब्द आहे. बऱ्याचदा तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि त्याला जे पर्याय दिले जातात ते चारही सारखे असतात. आपल्याला वाटतं चारही बरोबर आहे, आपल्याला नेमकं माहीत असल्याशिवाय त्याचं उत्तर लिहिता येत नाही. किंवा वेलींचा समूह त्याला काय म्हणतात, त्याला कुंज असं म्हणतात. किंवा जहाजांचा समूह त्याला काफिला असं म्हणतात. हे जे शब्द समूह आहेत ते आपल्याला लक्षातच ठेवावे लागतात. तसंच समूहदर्शक शब्द समूह. आता शब्द समूह म्हणजे काय, उदाहरणार्थ माकडाचा खेळ करणारा त्याला काय म्हणतात, किंवा समुद्रातील किल्ला त्याला काय म्हणतात, पराक्रम करणारी स्त्री तिला काय म्हणतात. म्हणजे इथं आपल्याला शब्द समूह तसंच समूहदर्शक शब्द याच्यातला फरक लक्षात घ्यावा लागेल. त्याचबरोबर
समानार्थी शब्द, उदाहरणार्थ चंद्राला समानार्थी काय आहे, तर चंद्राला समानार्थी शशी आहे. किंवा सैर म्हणजे काय, तर सैर म्हणजे सहल. किंवा आकाशाला समानार्थी शब्द आभाळ आहे. किंवा शिकार पारधी. म्हणजे हे जे समानार्थी शब्द आहेत हे अचूक आपल्याला माहीत असले पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे हे समानार्थी तसेच विरुद्धार्थी, तसंच स्त्रीलिंग पुल्लिंग. उदाहरणार्थ उंट, मग उंट मग स्त्रीलिंग का, तर सांडणी हे येतं. किंवा बोका मग काय येतं, भाटी असं येतं. हे म्हणजे एकंदर काय, तर हे शब्द जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे शब्द, त्याच्यामध्ये शब्द समूहदर्शक, शब्दसमूह, समानार्थी, विरुद्धार्थी, घरदर्शक, पुल्लिंग स्त्रीलिंग, त्याचबरोबर वाक्प्रचार, म्हणी, जोडशब्द, शब्दसिद्धी, हे सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. आणि हे जे मार्क आहेत हे सुद्धा आपल्या हातातले मार्क असतात. जर त्याच्याकडे ह्या पॉईंटकडे लक्ष दिलं तर हे मार्क आपल्या हक्काचे मार्क आपण मिळवू शकतो. हे झाल्यानंतर मग आपल्याला पुढचा टॉपिक लक्षात घ्यावा लागतो, तो म्हणजे उतारा. आता सर्वच ज्या महत्त्वाच्या परीक्षा आहेत, ब गटाच्या परीक्षा, त्या सर्व परीक्षांमध्ये किंवा अनेक महत्त्वाच्या परीक्षांमध्ये तुम्हाला उतारा आलेला दिसतो. आता उतारा जो आहे, तुम्ही काय म्हणता की काय उतारा वाचायचा आणि त्याचं लेखन करायचं, त्याच्यावरचे प्रश्न लिहायचे, एवढं ते सोपं नसतं. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जलद वाचन हा टॉपिक किंवा पटापट तुम्हाला वाचता आलं पाहिजे. फक्त जलद वाचून चालणार नाही, तर त्याच वेळेस तुम्हाला ते आकलन झालं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे नेमका वेध घेण्याची क्षमता पाहिजे, तसंच निर्णय क्षमता पाहिजे. अचूक उत्तरे तुम्हाला शोधता आले पाहिजेत. आणि ह्या उतारा म्हणजे काय असतं, तर ज्ञान, कौशल्य आणि उपयोजन याची ती परीक्षा असते. आणि कमी वेळामध्ये तुम्हाला तो उतारा वाचावा लागतो, समजून घ्यावा लागतो आणि त्याचे अचूक उत्तरांवर टिकमार्क करावं लागतं. आणि हे खूप खूप कमी वेळामध्ये अगदी जलद गतीने ह्या गोष्टी, तुम्हाला वेळ दिलेला असतो, एवढ्या वेळातच तो उतारा, त्याचे प्रश्न तुमचे सोडून झाले पाहिजे. हा पण खूप योग्य पद्धतीने सोडवण्याचा प्रश्न आहे. त्याचबरोबर पुढचा जो टॉपिक येतो ते लेखन कौशल्य. तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट येते ते निबंध. आता निबंध म्हटल्यानंतर आपल्याला 12वीपर्यंत जसे निबंध असतात तसे निबंध इथं नसतात. इथं चालू घटना घडामोडींवर आधारित तुम्हाला निबंध विचारले जातात. आता निबंध लिहित असताना आपल्याला जो विषय आपण निवडलेला आहे त्याचे 9-10 पॉईंट आपल्याला तयार करता आले पाहिजे. मग ते जे पॉईंट आहेत त्या पॉईंटवर एका पॉईंटवर एका पॅरेग्राफमध्ये आपल्याला त्या पॉईंटचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. मग पहिला पॉईंट घेतल्यानंतर आता पॉईंटचे नावं नाही टाकायचे, पण तो पॅरेग्राफ असतो, त्या पॅरेग्राफमध्ये तुमचा तो पॉईंट स्पष्ट झाला पाहिजे. त्या पॉईंटवर तुम्हाला त्या पॉईंटवर लिहित असताना तुम्हाला तुमचे विचार, तुमचे अनुभव, तुमचं म्हणून मतं, तुमचं म्हणून दृष्टिकोन, चालू घटना घडामोडींचे संदर्भ, या सगळ्या गोष्टींची योग्य अशी सांगड घालावी लागते. आणि एका पॅरेग्राफमध्ये एक विचार, दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये दुसरा विचार, तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये तिसरा विचार, असं सुसंगतपणे तो निबंध तुम्हाला सोडवत न्यावा लागतो. हे सगळं करत असताना तुमची भाषा, तुमची वाक्यरचना, तुमचे शब्द, ते अर्थ, या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने पाहिलं जातं. म्हणजे व्याकरणिक दृष्ट्या तो निबंध व्यवस्थित असणं गरजेचं आहे. तुमचे विचार अगदी स्पष्टपणे दुसऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. तुमची निर्णय क्षमता कळाली पाहिजे, तुमची मतं कळाली पाहिजेत, तुमची भूमिका कळाली पाहिजे आणि एकंदर तुमची म्हणून एक निर्णय क्षमता त्याच्यातून व्यक्त झाली पाहिजे. या सगळ्यांची ती परीक्षा असते. म्हणजे निबंध हा वरवर आपल्याला लिहिला म्हणजे मार्क मिळाले असं नाही, तर त्याच्यामध्ये विशिष्ट वाक्य, विशिष्ट काव्यांच्या ओळी पण त्या बरोबर लेखकाच्या नावासहित आपल्याला द्याव्या लागतात. आणि सुरुवात जशी आपल्याला अगदी चांगली होणं अपेक्षित आहे तसा शेवट पण त्याच पद्धतीनं होणं गरजेचं असतं. म्हणजे शेवटातून काहीतरी मूल्य म्हणजे आपण काहीतरी सार काढला पाहिजे, काहीतरी मूल्य काढलं पाहिजे किंवा काहीतरी आपल्याला त्याच्यातून बोध करता आला पाहिजे. दुसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे सारांश लेखन. आता सारांश लेखनाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस सारांश लेखन करत असताना तो जो मोठा पॅरेग्राफ आहे त्याचा आपल्याला 1/3 भाग
सारांशमध्ये लिहायचं असतं. आता सारांश लेखनामध्ये सुद्धा तुमचं जलद वाचन महत्त्वाचं आहे, आकलन महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर इथं लेखकाची भाषा खूप आकर्षक असते. लेखकांना अनेक उदाहरणं दिलेली असतात आणि त्याचबरोबर विविध मुद्दे त्या पॅरेग्राफमध्ये असतात. आता अशा वेळेस आपल्याला पहिली गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तो उतारा आपल्याला किंवा तो जो लेख आहे तो आपल्याला अगदी काळजीपूर्वक वाचायचा आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे आपल्याला बाजूला काढायचे आहेत. तिसरी गोष्ट, लेखकाची भाषा अजिबात वापरता कामा नये. आपल्या भाषेमध्ये साधं, सरळ आणि चांगलं आपल्याला लिहिता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये नेमकेपणा असला पाहिजे, अचूकपणा असला पाहिजे. आपले जे मुद्दे आहेत म्हणजे लेखकाने जे मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे वगळता कामा नये. ते मुद्दे आले पाहिजेत, पण ते आपल्या भाषेमध्ये आपल्याला मांडावे लागतात. त्याचबरोबर आपण त्याचा 1/3 सारांश करणार आहोत आणि त्या 1/3 सारांशामध्ये लेखकाने जे जे महत्त्वाचे पॉईंट मांडलेले आहेत ते सगळे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला त्या 1/3 सारांशामध्ये द्यावे लागतात. आणि पहिली गोष्ट म्हणजे त्या सारांशाच्या उतारामध्ये 1, 2, 3 असे पॅरेग्राफ असले तरी आपल्याला सारांश लेखन करत असताना पॅरेग्राफ पाडायचे नाहीत. तसंच तिथं सांगितलं असो किंवा नसो आपल्याला सारांशाला अगदी योग्य असं शीर्षक द्यायचं आहे की जेणेकरून त्या शीर्षकामधून त्या सारांशामध्ये काय सांगितलेलं आहे हे समोरच्याला कळायला पाहिजे. म्हणजे एकंदर हे एक कौशल्य आहे, ते आपल्याला सरावानं मिळवता येतं. पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे पत्रलेखन. आता पत्रलेखन म्हणजे काय, तर पत्रलेखन म्हणजे आपले विचार, आपल्या भावना अगदी थोडक्यात आणि नेमकेपणानं आपल्याला पुढच्यापर्यंत पोहोचवता येतात का याची ती परीक्षा असते. आता याच्यामध्ये थोडक्यात आणि योग्य शब्दात नेमकेपणानं आणि भावनिक दृष्ट्या सुद्धा त्याला एक महत्त्व असतं. इथं आपल्याला अचूकपणा, नेमकेपणा महत्त्वाचा आहे. हे भावनिक आणि वैचारिक विकासाचं साधन म्हणून पत्रलेखनाकडे पाहिलं जातं. 2 व्यक्ती आणि 2 संस्था यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे पत्रलेखन असतं. लेखन व्यवहारात कायमपणा टिकवणं हा त्याचा खऱ्या अर्थानं उद्देश असलेला आपल्याला दिसून येतो. या पत्रलेखनामधून आपल्याला सामाजिक स्थितीचा, सांस्कृतिक जीवनाचा परिचय होत असतो. म्हणून पत्र लिहित असताना त्याच्यामध्ये स्पष्टता पाहिजे, परिपूर्णता पाहिजे, साधेपणा पाहिजे, जिव्हाळा पाहिजे आणि सुटसुटीतपणा पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एखाद्या मुख्य पदावर जाल त्यावेळेस तुम्हाला समाजाशी चांगलं रिलेशन किंवा चांगले संबंध निर्माण करता येतात का? तुम्हाला लोकांना सामावून घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे का? लोकांचे प्रश्न तुम्ही किती जिव्हाळ्याने सोडवणार, या सगळ्या गोष्टी त्याच्यातून तपासल्या जातात. आता पत्र म्हटल्यानंतर फक्त वैयक्तिक पत्र त्याच्यामध्ये येत नाही, तर त्याच्यामध्ये कार्यालयीन पत्र, चौकशी पत्र, शुभेच्छा पत्र, व्यावसायिक पत्र, निमंत्रण पत्र, विनंती पत्र, तक्रार पत्र, परिपत्रक असे पत्राचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि प्रत्येक पत्र वेगळ्या पद्धतीने लिहिलं जातं. आता पत्रलेखन बघितल्यानंतर अर्जलेखन हा एक टॉपिक आहे. आता अर्जलेखन करत असताना अर्ज लेखन म्हणजे काय, तर अर्जी करणं. अर्जी करणं म्हणजे विनंती करणं. विनंती करणं म्हणजे आपलं बोलणं थोडक्यात नम्रतेनं समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं. याच्यामध्ये जसं वैयक्तिक कारणांसाठी आपण अर्जलेखन करत असतो तसंच सार्वजनिक पातळीवर सुद्धा कधी कधी आपल्याला अर्जलेखन करावं लागतं. उदाहरणार्थ आपल्याला एखादा प्रश्न मांडायचा असेल, सर्वांच्या वतीनं आपण तो प्रश्न अर्जाच्या माध्यमातून मांडू शकतो. विविध सुविधा आपल्याला मिळवायच्या असतील त्यासाठी आपण अर्जलेखन करतो. नवीन गोष्टींची मागणी आपल्याला करायची असेल त्यासाठी अर्जलेखन केलं जातं. नवनवीन उपक्रम आपल्याला सुरू करायचे असतील त्यासाठी अर्जलेखन असतं. त्याचबरोबर आपल्याला रजा हवी असेल, काही सोयीसुविधा हव्या असतील अशा किंवा एखादी गैरसोय होत असेल तर अशा वेगवेगळ्या कारणांसाठी आपल्याला अर्जलेखन करावं लागतं. त्यावेळेस हे अर्जलेखन वैयक्तिक असत नाही तर ते प्रातिनिधिक स्वरूपाचं असतं. सर्वांच्या वतीनं तुम्ही ते अर्जलेखन करत असता. याच्यामध्ये म्हणजे तेव्हा त्याचं स्वरूप सार्वजनिक होतं. याच्यामध्ये पण थोडकेपणा, नेमकेपणा, अचूकपणा हवा असतो. वाक्यरचना, शब्द, अर्थ या सगळ्या गोष्टी तिथं पाहिल्या जातात. मग अर्ज लेखनाचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये नोकरीसाठी अर्ज, नवीन गोष्टी मिळवण्यासाठी अर्ज,
कौशल्य प्राप्त करण्यासाठी अर्ज, नवीन ज्ञान आणि प्रावीण्य मिळवण्यासाठी अर्ज, गैरसोय होत असल्यास त्यासाठी, किंवा नवीन अनुभव मिळवायचा आहे, नाविन्यपूर्ण उपक्रम घ्यायचे आहेत, तुमची अडचण असेल, आजारपण असेल किंवा रजा असेल, अशा वेगवेगळ्या कारणांसाठी अर्ज हा लिहिला जातो. पुढचा महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे मुलाखत. आता मुलाखत म्हणजे तुमचं बोलण्याचं कौशल्य आहे. म्हणजे आपण किती परिणामकारकपणे, किती प्रभावीपणे, किती अनुभव संपन्न बोलतो याची ती परीक्षा असते. याच्यामध्ये पहिली गोष्ट तुमचा आत्मविश्वास पाहिला जातो, तुमची मांडणी पाहिली जाते, तुमचं वाचन पाहिलं जातं, त्याचबरोबर तुमची मते, तुमचे विचार, तुमचे दृष्टिकोन, तुमची निर्णय क्षमता या सगळ्याची परीक्षा मुलाखतीमधून घेतली जाते. तुमच्या प्रत्येक हालचालीचं तिथं बारकाईने निरीक्षण केलं जातं, तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं जातं, तुमची मानसिक अवस्था लक्षात घेतली जाते. म्हणजे मुलाखतीमध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तुम्हाला कोणता साहित्य प्रकार आवडतो, तो का आवडतो, त्याच्यामधले कोणती पुस्तकं तुम्ही वाचलेले आहेत, त्या पुस्तकांमध्ये काय सांगितलेलं आहे, किंवा किंवा या सगळ्या पुस्तकांमध्ये तुम्हाला जास्त आवडलेला लेखक कोणता, तो का आवडतो, या अनुषंगाने तुम्हाला ते प्रश्न विचारले जातात. आता पुढचा जो टॉपिक आपल्याला समजून घ्यायचा आहे तो म्हणजे आपण ह्या सर्वांव्यतिरिक्त, म्हणजे मुलाखत असेल, संवाद असेल, भाषांतर असेल, या सर्वांचं असंच विश्लेषण आपल्याला करता येईल. नंतर आपण कार्यालयीन लेखन याच्याकडे वळणार आहोत. आता कार्यालयीन लेखनामध्ये कोणकोणते टॉपिक येतात, त्याच्यामध्ये इतिवृत्त आहे. इतिवृत्त म्हणजे तुम्ही कोणत्याही संस्थेमध्ये, कोणत्याही कार्यालयामध्ये, कोणत्याही कंपनीमध्ये काम केलं तरी तिथं सभा होत असतात आणि त्या सभेचं इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी असते. आता हे जे इतिवृत्त आहे, एक सभेचं इतिवृत्त असतं आणि एक अहवालात्मक इतिवृत्त असतं. अहवालात्मक इतिवृत्त हे एखादा प्रश्न सोडवण्यासाठी लिहिलं जातं आणि सभेचं इतिवृत्त हे ज्या ज्या सभा तुमच्या होतात त्या सभेचं इतिवृत्त लिहिण्याची ती विशिष्ट पद्धत आहे. टिप्पणी म्हणजे काय, तर तुम्ही ज्यावेळेस एखाद्या विशिष्ट अधिकारी होता त्यावेळेस तुमच्याकडे असंख्य लोक वेगवेगळी प्रकरणं आणत असतात आणि त्या प्रकरणाला तुम्ही कशा पद्धतीने उत्तर देणार याची एक टिप्पणी तयार करण्याची पद्धत आहे, त्याला टिप्पणी असं म्हणतात. पुढचा जो प्रकार आहे तो भित्तीपत्रक. आता भित्तीपत्रक त्या कार्यालयातल्या कामानुसार त्याचं स्वरूप बदलत असतं. समजा कॉलेजचं भित्तीपत्रक वेगळं असेल, त्याच्यामध्ये कथा, कविता, एखाद्या लेखकाविषयीची माहिती, एखाद्या विचारवंताविषयीची माहिती किंवा एखाद्या मुलांचे विचार या अनुषंगानं भित्तीपत्रक तयार होईल. पण ज्यावेळेस सरकारी कार्यालयामधलं जे भित्तीपत्रक आहे ते भित्तीपत्रक ज्या विविध योजना सरकारने जाहीर केलेल्या आहेत, त्या योजना, कार्यालयाचं जे वेगवेगळं काम होतं त्याबद्दल ते भित्तीपत्रक असेल, किंवा एकंदर वर्षभरामध्ये समाजापर्यंत किंवा जनतेपर्यंत जे जे उपक्रम तुम्ही समाजामध्ये जे जे उपक्रम तुम्ही राबवलेले आहेत त्याच्या संबंधी ते भित्तीपत्रक तयार होईल. म्हणजे भित्तीपत्रक हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. पुढची गोष्ट म्हणजे स्मरणिका. स्मरणिका म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्या क्षेत्रामध्ये वर्षभराची ती पुस्तिका असते आणि ती जी पुस्तिका आहे ती अतिशय महत्त्वाची पुस्तिका मानली जाते. त्याच्यामध्ये जे वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळ्या योजना या सगळ्यांचा एक आपल्याकडे एक अहवाल ठेवावा लागतो आणि ती स्मरणिका ती म्हणजे तुमच्या कार्यालयाचं जे काम केलं त्याचे ते संचय असतो आणि तो तुम्हाला खूप उपयोगी असतो. कुणीही कोणत्याही कामाची माहिती मागितली तर तुम्ही त्याच्यामधून ती देऊ शकता. पुढची गोष्ट म्हणजे जाहीर निवेदन. जाहीर निवेदन म्हणजे काय की जी गोष्ट सर्व समाजापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे ते जाहीर निवेदन हे लिहावं लागतं खूप काळजीपूर्वक आणि कोणत्याही चुका न होता स्पष्टपणे अचूकपणे लोकांपर्यंत ते पोहोचवावं लागतं. पुढची गोष्ट म्हणजे माहितीपत्रक. म्हणजे एखाद्या योजनेसंबंधी, एखाद्या कामासंबंधीची माहिती विशिष्ट पद्धतीने लिहिली जाते, त्याला माहितीपत्रक असं म्हणतात. नंतरचा टॉपिक जो आहे तो म्हणजे प्रसार माध्यमे. आता प्रसार माध्यमांचा विचार करत असताना आकाशवाणी, दूरदर्शन, वर्तमानपत्र हे 3 माध्यमे महत्त्वाचे आहेत. आता आकाशवाणी, दूरदर्शन, वर्तमानपत्र यांचा विचार करत असताना हे तिन्ही माध्यमं अतिशय महत्त्वाची माध्यमे आहेत आणि आज या तिन्ही माध्यमांमध्ये खूप संधी उपलब्ध आहे.
जर तुमचं शब्दसंग्रह तुमचा चांगला असेल, तुमची वाक्यरचना चांगली असेल, तुमचं मराठी भाषेवर प्रभुत्व असेल आणि तुमचं लेखन कौशल्य जर उत्कृष्ट असेल तर या क्षेत्रामध्ये तुम्हाला संधी मिळते. त्याच्यामध्ये बातमी लेखन करण्यासाठी, जाहिरात लेखन करण्यासाठी किंवा विविध प्रकारचे लेख लिहिण्यासाठी, चर्चा, संवाद हे घेण्यासाठी असे वेगवेगळ्या प्रकारे त्या माध्यमाची जी गरज आहे त्या माध्यमानुसार वेगवेगळी पदं रिक्त असलेले आपल्याला दिसून येतात. पुढचं जी गोष्ट आहे ती म्हणजे जाहिरात. आता जाहिरात हल्लीचं युग जाहिरातीचं युग मानलं जातं. अगदी छोट्या गोष्टीपासून खूप मोठ्या गोष्टीपर्यंत जाहिरात केली जाते आणि हे जाहिरात तयार करण्यासाठी त्यांना स्पेशल माणसं हवी असतात. तिथं पण ज्यांचं भाषा चांगली आहे, ज्यांचं लेखन चांगलं आहे, ज्यांच्याकडे वेगवेगळ्या कल्पना आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारची माणसं त्यांना अपेक्षित असतात. ही पण एक वेगळी आणि चांगली संधी आपल्याजवळ असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर प्रकाशन विभाग हा महत्त्वाचा विभाग आहे. आपण बघतो की अगदी लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं असंख्य बाजारामध्ये आहेत आणि येत आहेत. या प्रकाशन विभागाला शुद्धलेखन तपासण्यासाठी, त्याचबरोबर तो आशय तपासण्यासाठी, त्याचबरोबर मुद्रितशोधन करण्यासाठी, तसंच पुस्तकं विशिष्ट पद्धतीने छापण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची माणसं त्यांना अपेक्षित असतात. आणि हे जे प्रकाशन विभाग आहे हा प्रकाशन विभाग नवीन पिढीला एक चांगली संधी असलेली आपल्याला दिसून येते. तसंच लिपिक हा कोणत्याही कार्यालयामध्ये, कोणत्याही कंपनीमध्ये, कोणत्याही संस्थेमध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो. सगळे लेखी व्यवहार त्याच्याजवळ असतात. अशा वेळेस चांगले टायपिंग येणारा, चांगले पत्रलेखन, चांगले इतिवृत्त लेखन, चांगलं टिप्पणी लेखन, चांगलं अहवाल लेखन करणारा माणूस त्यांना अपेक्षित असतो. कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक हे वेगवेगळी पदं जी आहेत तिथं पण या व्यक्तींना चांगली संधी असते. दुसरी गोष्ट म्हणजे टायपिंग. आपण बघतो की जर आपल्याला काही 2 पानं अगदी अर्जंट पाहिजे असतील तर लगेच आपल्याला मिळत नाही, कारण मराठी टायपिंग करणारा लवकर सापडत नाही आणि सापडला तर अर्जंट तो काम करेल याची खात्री नसते. आणि जरी केलं तरी एका पानाला आपल्याला 30 ते 40 रुपये द्यावे लागतात. म्हणजे आता आपण बघतो की FY BCom पासून तर MA पर्यंत मुलांना 20, 25, 50, 60 पानांचे, 100 पानांचे प्रोजेक्ट तयार करावे लागतात. कॉमर्सला असेल किंवा इकडं MAचे सगळे डिपार्टमेंट किंवा M.Ed असेल, D.Ed B.Ed असेल किंवा MPhil PhD असेल किंवा प्रत्येक महाविद्यालय असेल, प्राथमिक शाळा असतील, प्राथमिक शाळा असतील किंवा हायस्कूल असतील, या सगळ्यांना आपला अहवाल तयार करावा लागतो. त्यांना मराठी टायपिंग येणाऱ्यांची खूप गरज आहे. पण आज आपल्याला मराठी टायपिंग अगदी निर्दोष करणारी मुलं सापडत नाही. हे पण अगदी चांगलं, जर तुम्ही टायपिंग जलद गतीने आणि अगदी शुद्ध आणि चांगल्या पद्धतीने जर तुम्हाला आलं तर हे पण क्षेत्र चांगलं आहे. त्याचबरोबर ज्याला आवड आहे तो चांगला कथाकार होऊ शकतो, चांगला व्याख्याता होऊ शकतो, सूत्रसंचालन करणारा होऊ शकतो. कलाकार होण्याचे तर वेगवेगळे मार्ग आहेत. तुम्ही नाटकामध्ये किंवा वेगवेगळ्या दूरदर्शन, आकाशवाणी याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी संधी असलेली आपल्याला दिसून येते. तसंच मुलाखत घेणारा, संवाद घेणारा, भाषांतर करणारा, असे वेगवेगळे टॉपिक आहे. एकंदर त्याचबरोबर मराठी भाषा ही अशी सीमित नाही, तिचा संबंध सगळ्या क्षेत्राशी असतो. म्हणजे साहित्य आणि अर्थशास्त्र, साहित्य आणि राज्यशास्त्र, साहित्य आणि भूगोल, साहित्य आणि इतिहास, साहित्य आणि विज्ञान, या सगळ्या क्षेत्राशी साहित्याचा अतिशय जवळचा आणि घनिष्ठ असा संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. त्याही दृष्टिकोनातून ह्या सर्व विषयांचा मराठीशी संबंध आहे किंवा अगदी जवळचं असं त्यांचं नातं असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याही विषयांचा मराठीशी अतिशय जवळ ते जे विषय आहेत ते मराठीशी जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर कोणताही समाज जर आपल्याला समजून घ्यायचा असेल किंवा एखाद्या समाजाचा अभ्यास करायचा असेल किंवा तो जो समाज आहे तो प्रगतीच्या कोणत्या पातळीवर आहे,
परिवर्तनाची कोणती अवस्था आहे किंवा विकासाचा वेग त्याचा कसा आहे, त्याचे आचार विचार संस्कृती व्यवहार रूढी परंपरा वैचारिक मूल्य जीवनमूल्य हे सगळं आपण अभ्यासायचं असेल तर कशाच्या माध्यमातून आपण अभ्यासतो, साहित्याच्या माध्यमातूनच आपण अभ्यासत असतो. एकंदर तुम्हाला आता भरपूर वेळ आहे आणि या वेळेमध्ये आपण कशा पद्धतीने सर्वांगीण अभ्यास करू शकतो आणि कोणत्याही परीक्षेमध्ये आपले हक्काचे मार्क आपण कसे मिळवू शकतो या दृष्टिकोनातून या वेळेचा उपयोग करा. आणि फक्त अभ्यास करायचा, मी SYला आहे किंवा मी FYला आहे किंवा मी TYला आहे, मग मी ते पुस्तक वाचेल आणि माझं या वर्षाचा अभ्यास झाला एवढं सीमित राहू नका. मार्क सर्वांनाच पडतात, पण मार्कांव्यतिरिक्त मी अजून काय मिळवलेलं आहे, मला त्या विशिष्ट ध्येयापर्यंत जाण्यासाठी मी माझे प्रयत्न त्या दृष्टीने चालू आहेत का, म्हणजे खूप व्यापक असा हा अभ्यास आहे. आणि या सर्वांगीण जर तुम्ही अभ्यास केला तरच आपल्याला स्पर्धा परीक्षेचा विचार करता येतो. नाहीतर अनेक मुलं स्पर्धा परीक्षांचे स्वप्न पाहतात आणि 4 वर्ष झाल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की एवढं काही सरळ साधं नाही आणि मुलं स्पर्धा परीक्षेचा विषय सोडून देतात. आपल्या महाविद्यालयाचा 10 वर्षाचा इतिहास जर आपण घेतला तर किती मुलं स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झाली आणि इतर मुलं कुठं गेली, हा विचार ज्यावेळेस आपण करायला जातो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की मुलं फक्त परीक्षेपुरते सीमित राहतात. हा जो समजा मराठी विषय तो आपल्याला एवढ्या अंगाने अभ्यासता येतो, एवढ्या अंगाने जर आपण अभ्यासला, हे जे 7 घटक मी तुम्हाला सांगितले, ह्या 7 घटकाच्या अंगाने जर आपण मराठी विषयाचा अभ्यास केला तर मराठीला असणारे 25 मार्क असतील 30 मार्क असतील किंवा त्या परीक्षेनुसार जे मार्क आहेत ते हक्काचे मार्क आपण मिळवू शकतो. पण मुलं त्या दृष्टीने विचार करत नाहीत. म्हणून मला असं वाटलं की आता डायरेक्ट अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यापेक्षा मराठी विषयाचा तुम्ही कोणकोणत्या पद्धतीने अभ्यास करू शकता याची थोडीशी माहिती तुम्हाला द्यावी या दृष्टिकोनातून हा विषय तुम्हाला मी सांगितलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण अभ्यासक्रमावर बोलणार आहोत. तुम्हाला कोणते टॉपिक आहेत आणि त्याचा कसा अभ्यास करायचा याच्यावर आपण पुढच्या लेक्चरला बोलूया. एवढं बोलून मी थांबते.